ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींचे द्रष्टादृश्यपण कसं आहे. ओवी आहे 38वी. शिवशक्तीचे दोनपण कसे आहे ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव सांगतात, जव कांतू लपो बैसे तव नैनिजे जिच्या दोषे जिये दोघे आरिसे जिया दोघा. जिच्या दोषे म्हणजे जिच्या योगाने. ज्ञानदेव सांगतात की जेव्हा नवरा लपून बसतो तेव्हा तिच्या उदयाच्या योगाने तो जाणला जात नाही. हे दोघे पती पत्नी एकमेकांना आपले रूप दाखवणारे आरसेच आहेत. स्वामी स्वरूपानंद अभंग रूपांतर करताना म्हणतात, जाणवेना ईश मायेची या योगे लपोनी निजांगे राहे जेव्हा. एरवी ती दोघे स्वरूपी अभिन्न एक एका विण नांदतीन. होती एकमेका दाखविते साच जणू आरसेच दोघे हिती. तव नेणीजे जिच्या दोषे किंवा तव नेणीजे जियोद्देशे किंवा तव नेणीजे जिच्या दोषे असे या ओवीत पाठभेद आहेत. त्यातील जियोद्देशे हा पाठभेद बरोबर वाटतो. ज्ञानदेव म्हणतात की जेव्हा कांत लपून बसतो म्हणजेच निर्गुण अव्यक्त अवस्थेत असतो तेव्हा प्रकृतीकडून तो जाणला जात नाही व त्यालाही प्रकृतीचे नावही माहीत नसते. त्या शक्तीच्या संसर्गामुळे नेणीव धारण करतो. एकमेकांसमोर ठेवलेले दोन आरसे ज्याप्रमाणे एकमेकांचा उपभोग घेतात त्याप्रमाणे ही दोघे परस्पर सुख उपभोगीत असतात. परमात्म्याला बहु होण्याची इच्छा झाली की त्याचा ज्ञानसंकोच होतो व शिवशक्ती असे दोन भाग निर्माण होतात. ज्ञानसंकोच झाला की मूळ स्वरूप लपून जातं. तो शिव अथवा पुरुष होतो व त्याची आवडी ही शक्तीचे रूप धारण करते. ती त्याच्या सत्तेच्या योगे विश्वाभास निर्माण करते. त्या विश्वाखाली शिवाचे मूळ स्वरूप झाकून राहतं. जणू तो शक्तीच्या पांघरुणाखाली लपलेला असतो. त्यामुळे तो जाणला जात नाही. दिसतो तो फक्त शक्तीचा जगद रूपाने झालेला विकास. पुरुषाचे अस्तित्व असूनही दिसत नाही. दिसते ते फक्त त्याने पांघरलेले जगदरूप वस्त्र किंवा पांघरून. वास्तविक शिव व शक्ती हे एकरूपच आहेत. त्यांच्यात अभेदच आहे. अशा परिस्थितीत कोण कोणाचा द्रष्टा होणार. दोघेही एकमेकांना एकमेकात पाहतात. या दोघांचे द्रष्टाद्रष्टेपण कसे आहे ते आरशाच्या प्रतिमेने ज्ञानदेव स्पष्ट करतात. पाहणारा तो द्रष्टा व जे पाहायचे आहे ते दृश्य. आता शिवच पाहण्याच्या लोभाने स्वतःमध्येच दोन भाग कल्पितो. एका भागाला शिव असे म्हटले जाते आणि दुसऱ्या भागाला शक्ती असे म्हटले जाते. आता शिव शक्तीला पाहतो म्हणजे स्वतःच स्वतःला पाहतो. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांकडे पाहतील तेव्हा एक द्रष्टा होईल आणि दुसरी दृश्य होईल. पण येथे शिव व शक्ती अशी नावे जरी भिन्न असली तरी द्रष्टा व दृश्य एकटा शिवच आहे. हा प्रियच प्राणेश्वरी होऊन स्वतःच स्वतःला पाहायला लागला. प्रियू ही प्राणेश्वराला निरखू लागली. दोघे स्वसुखासाठी एकमेकांना निरखतात. दोघे एकमेकांकडे पाहतात. आता प्रियूने प्राणेश्वराकडे पाहावे अथवा प्राणेश्वरीने प्रियूकडे पाहावे. पण वास्तविक शिवच शिवाकडे पाहतो. ज्ञानदेव ही गोष्ट आरशाच्या दृष्टांताने स्पष्ट करतात. ते एकमेकांचे आरसे बनतात. शिव आपले रूप शक्तिरूपी आरशात पाहतो तेव्हा तो द्रष्टा होतो व शक्ती दृश्य होती. जेव्हा शक्तीला आपले रूप पाहण्याची इच्छा होते तेव्हा ती शिवरूपी आरशात आपल्याला पाहते. तेव्हा शक्ती द्रष्टा होते आणि शिव दृश्य होतो. आणि कोणीही द्रष्टा किंवा दृश्य बनले तरी दिसते ते शिवरूपच. कारण आरसाच आरशामध्ये दिसतो. येथे ज्ञानदेवाने शिव व शक्ती यांचे भासमान स्वरूप स्पष्ट करण्यासाठी या दोघांना एकमेकांचे आरसे म्हटलेले आहे. द्वैत हे केवळ स्वरूप निहाळण्याचा आरसा आहे. व्यवहारामध्ये आरशासमोर आरसा ठेवला की ते दोन आरसे एकमेकांची अगणित प्रतिबिंबे एकमेकात प्रतिबिंबित करीत राहतात. असा हा यांचा प्रतिबिंबांचा खेळ अनंत काळापासून अनंत काळापर्यंत चालू राहतो. शिवशक्ती ही दोनपणाने प्रादुर्भूत झाली असता शक्ती दृश्याचे व शिव जीवाचे स्वरूप धारण करतो. मग एकमेकांचे स्वसुख अनुभवणारे हे आरसे होतात. एक आरसा दुसऱ्या आरशापुढे ठेवला तर आरसाच आरशात प्रतिबिंबित होतो. दृश्य आरसाच द्रष्टाही आरसाच. आरशाच्या प्रतिमेतून ज्ञानदेवाने दोघांचे ऐक्यही प्रतिपादन केलेले आहे. दोघांमध्ये भेद नाहीच
एक अखंड एकरस परमात्माच नांदत असता कोण कोणाचा उपभोग घेणार? पु. देशपांडे यांनी या ओवीचं स्पष्टीकरण जरा वेगळ्या पद्धतीनं केलं आहे. ते सांगतात की कांत निजला असला तरी शक्ती मात्र अखंड जागृत असते. तिला तसं अखंड जागृत राहून नित्य नूतन सर्जन करावंच लागतं. असं केलं नाही तर ती आपल्या पतीलाच गमावून बसते. म्हणून पती असून नसलेपणात निद्रेत लपून राहू लागताच, तिला विसरू लागताच ती पुन्हा त्याला चेतवते आणि अशा रीतीने चेतवले जाताच शक्ती जणू त्याचा आरसा बनते. या आरशात शिव स्वतःला पाहू लागतो व तात्काळ असणीपणाच्या भानावर येतो आणि त्याचे हे भान शक्तीचा आरसा बनते आणि तीही आपल्या सर्जनशीलतेच्या भानावर येते. पुढे ज्ञानदेव शिवशक्तींना एकमेकांच्या सहाय्यानेच आनंद उपभोग घेता येणे कसे शक्य आहे ते वर्णन करून सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.